आज आपण अशी एक स्वीट डिश बनवणार आहोत, जी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप आवडते. ते म्हणजे गाजराचा हलवा आणि तो पण एकदम पौष्टिकरित्या म्हणजेच गूळ टाकून. तर तो खायला पण खूप खमंग लागतो. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथे अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. तुम्ही याचे साल पण काढून घेऊ शकता, पण इथे मी चाकूच्या साहाय्याने त्यावरती जे छोटे छोटे धागे आहेत ते काढून घेते. असेच मी सर्व गाजरावरचे काढून घेते. एकदम अचूक मापामध्ये अर्धा किलो गाजराचा हलवा कसा बनवायचा हे दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला गाजर किसून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्व गाजर किसून घेते. तर हे आपल्याला शक्यतो बारीकच किसायचे, कारण ते आपल्या हलव्यामध्ये एकदम एकजीव होतात आणि दिसायला पण छान दिसतात. इथे आपले सर्व गाजर किसून झालेले आहेत. आता आपण हलवा बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी कढई ठेवलेली आहे. कढई व्यवस्थित गरम झालेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तूप शक्यतो गाजराच्या हलव्यामध्ये टाकायचं, त्यामुळे काय होतं एकदम खमंग अशी चव लागते. तर इथे मी हा जो किसलेला गाजर आहे तो टाकून घेते. आता हे गाजर आपण तुपामध्ये साधारण 5 मिनिट परतवून घेऊयात. तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब बटनवर क्लिक करावे लागेल आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करा, जेणेकरून मी ज्यावेळेस नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. इथे पाहू शकता तुम्ही आपले गाजर व्यवस्थित परतलेले आहे. तर त्याचा कलर पण बदललेला आहे आणि त्याचा वास पण एकदम खमंग येतोय. या हलव्यामध्ये आपण दुधाचा वापर करणार आहोत. तर इथे मी 1 कप दूध टाकलेलं आहे. तर दूध मी थोडंसं जास्त टाकलं आहे, कारण इथे आपण खव्याचा वापर करत नाही आहे. आणि हे दूध व्यवस्थित गाजरामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता हे दूध मिक्स झालेलं आहे, तर आपल्याला हे झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे. तर साधारण 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून इथं शिजवून घेतलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे थोडंसं पातळ दिसतंय, तर इथे झाकण न ठेवता आपण 2 ते 3 मिनिट चांगलं हलवणार आहोत. त्यामुळे काय होतं यामध्ये जे दूध आहे ना, ते दूध आटून जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता यामधलं दूध व्यवस्थित आटलेलं आहे. आता आपण गूळ टाकून घेऊयात. तर गूळ टाकण्याच्या आधी बारीक करून घ्यायचा. तर इथे मी अर्धा किलो गाजरासाठी अर्धा कप गूळ टाकलेला आहे. तर मी काळा गूळ वापरला आहे. तुम्ही दुसरा गूळ पण वापरू शकता. तर गूळ बारीक केल्यामुळे काय होतं की तो सहजरित्या एकजीव होतो. साधारण 2 मिनिटामध्ये गूळ आपल्या गाजरामध्ये एकजीव होऊन जातो. तर इथे थोडंसं हलवत राहायचं. तुम्ही पाहू शकता आपला गूळ एकदम व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तर इथे थोडासा पातळ दिसतोय आपल्याला. तर असंच गॅसवरती आपल्याला 2-3 मिनिट हलवायचं आहे. इथे मी काजू आणि बदाम बारीक चिरून टाकलेले आहेत. हे एकदम ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता. तर हे मिक्स करून घ्यायचं. असंच आपल्याला 2 ते 3 मिनिट हलवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे हलव्याचा आणि जसं तो दिसायला सुंदर दिसतोय ना, तसाच तो खायला पण एकदम चविष्ट लागतो. तुम्ही या पद्धतीने गाजराचा हलवा एकदा नक्की करून पहा. तो शरीरासाठी पण एकदम पौष्टिक आहे. आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.